हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज माझ्याकडे आहे इडली. रात्रीच मी इडलीचं बॅटर वाटून रातभर मुरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि आता सकाळी सकाळी बघा किती छान फर्मेंट झालं आहे. हे मिश्रण खूप मस्त असं फ्लफी झालेलं होतं. हे बघा किती मस्त असं फुगलेलं आहे. आता मी इडली करायची तयारी केली आहे. इकडे मी साचा पण ठेवला आहे, इकडे वरण पण ठेवलं मांडलेलं आहे. हे बघा अशा छानशा माझ्या इडल्या तयार झालेल्या आहे. खूप मस्त अशा इडल्या फुगल्या होत्या. इकडे वरण पण तयार होत होतं माझं. दोन्हीकडे मी वरणाची पण तयारी लावत होती, सोबत भाज्या वगैरे कट केल्या सगळं. इकडे बघा अशा इडल्या मी काढून घेतल्या. एक साचा पूर्ण तयार झालेला होता माझा. खूप गरम गरम अशा इडल्या होत्या, मस्त खूप चटके बसत होते हाताला. देवांशला खूप घाई झाली होती इडल्या खाण्यासाठी, म्हणून त्यांनी आधीच देवाचं नैवेद्य बिगर वरणाचंच तशी इडली तो देवाकडे नैवेद्य देऊन आला, कारण वरण व्हायला थोडा वेळ होता. त्यांनी तेवढी इडली देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यांनी खायला सुरुवात केली. इकडे मी वरण फोडणी देत आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा आणि कैरी हे सगळं मी त्यामध्ये टाकलं. वरण शिजत असताना त्यामध्ये पण मी अर्धी कैरी आणि 3 टमाटे टाकून सोबतच शिजवून घेतले. मुलांना वरतून टमाटे टाकलेले आवडत नाही, म्हणून मी आधीच त्यामध्ये शिजवून घेते. इकडे हिरवी मिरची, सांबार, कढीपत्ता याची पेस्ट केलेली आहे, ते पण मी यामध्ये टाकून घेतली आणि छानपैकी ते पण भाजून घेतलं. मस्त मिश्रण असं, कांदे पण असे गोल्डन ब्राऊन झालेले होते. आणि हे बघा हे हे वरण आहे टमाटे टाकलेलं. इकडे चांगले मसाला पण भाजलेला आहे, त्यामध्ये तिखट, हळद, धने पावडर, हे सगळे सुके मसाले, थोडासा गरम मसाला, हे सगळे मसाले टाकून ठेवले. हे बघा किती छान अशी तर्री आली आहे त्याला. आणि आता यामध्ये आपलं वरण टाकून देऊ आपण. त्यामध्येच मी टोमॅटो शिजवून घेते, म्हणजे ते जास्त असे एकदम गलगल होऊन जातात, थाळे वाटत नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि हे बघा माझ्या इडल्या किती मस्त अशा सॉफ्ट आणि किती स्पंजी झालेल्या आहे. हे बघा तुम्हाला वरतूनच दिसत असेल किती मस्त फुगलेली आहे माझी इडली. बघा किती छान अशी तर्री आलेली आहे. वरण पण खूप छान झालं होतं. आता मी आईला ताट वाढून देत आहे. आईचा नाश्ता, देवांश, शिशिका सगळेजण नाश्ता करत आहे. त्यांचं सर्वांचं झाल्यावर माझी पूजा आटोपल्यावर त्यानंतर मी पण नाश्ता केला. देवांची खूप मस्ती सुरू होती. संडे स्पेशल तुमच्याकडे काय आहे प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.